नमस्कार मित्रांनो, राम राम. मी हे सीताराम मुलगी आणि आपलं चॅनल आहे देशी गोपालक म्हणून. आज मी तुम्हाला गीर गाय घेत असाल आपण आपल्या कुटुंबासाठी, तर ती कशा पद्धतीने घ्यावी आणि कोणती घ्यावी याच्या अंतर्गत थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. फार तर ते आपण बघा, काय नेमकं आपण गीर गाय घेताना समोरच्या माणसाला कधीही विचारतो की बाबा ही गाय दूध किती देते. तर गीर गाय घेताना गीर गाय ही 2 ते 3 लिटर प्रति वेळेला, समजा एका दिवसाला 5 ते 6 लिटरपासून तर 15 ते 20 लिटरपर्यंत प्रतिदिन दूध देणाऱ्या गीर गाई आज बाजारात उपलब्ध आहे. तर आपण व्यावसायिकदृष्ट्या जर गीर गाय घेत असेल तर ती 15 ते 18 दरम्यान दूध देणारी गीर गाय तुम्ही घ्या. पण कुटुंबासाठी जर तुम्ही गीर गाय घेत असाल तर ती प्रतिदिन प्रत्येक दिवशी तिनं फक्त 8 ते 10 लिटर दूध द्यावं, इतक्या प्रमाणातलीच गीर गाय घेते. म्हणजे एका वेळेला तिनं 4 ते 5 लिटर दूध द्यावं. कारण दुधाचं प्रमाण जितकं जास्त वाढतं तितक्या प्रमाणामध्ये दूध हे पातळ होतं गीर गाईचं, हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आणि दुसरं वैशिष्ट्य काय घ्यायचं की गीर गाय घेताना, आता ही माझ्याकडे एक गीर कारवड आहे, तर ही दुधाळ आहे की नाही हे कसं ओळखायचं. आता इतकी शरीरानं इतकी भरभक्कम असलेली ही कारवड आहे, पण हिच्या फासाळ्या दिसतात बघा, तुम्हाला लांबून मी दाखवतो आहे. तर जर गीर गाईच्या फासाळ्या दिसत असतील तर तीच गीर गाय घ्यावी, ती दुधासाठी योग्य असते. नाहीतर काय होतं की खूप गाईच्या अंगावर मांस असतं पण तिच्या फासाळ्या अजिबात दिसत नाही, अशी गाय दूध देत नाही. दूध फार कमी देते, 2 ते 3 लिटर देते एका वेळेला. हे सगळ्यात पहिली महत्त्वाची खूण आहे. त्यामुळे गीर गाय घेताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.